म्हणजे किती बदललं मेले आता दिसत तरी दाढी ठेवू कोई होती काय झाला 2 मिनिटांनी बाजरू दे दाढी बादल्यान बोल करतो सचिन तेंडुलकर दिसता तेंडुलकर मग तुझं तेंडुलकर बघ कसं बॅटिंग करता बॅटिंग बिटिंग काय नाही नाही म्हणजे चेडू बघत जाऊचा खंडबलाच्या अंगणात हा? बघा गाणी लावली होती मी केलो सकाळ सकाळ सुरुवात केलो डोक्याला ताप असा नुसता आजे ए म्हातारे काय ता अगं तूच काय तर बुद्धी ते का एकदा तो बुचमरीच्या तोंडात सदान कदा लग्नाचं मुंडावळ्या फिरत बसता ती नाही मका सांग माझं वय काय वावटळा असा पटकन उडून जायला तुझ्या आजी खल्लान आयचा प्रवाह आजे काय वाम्या तिचं म्हणणं बरोबर असा कसा पोराचं संसार थाटलं ना त्या उशीचा थालका होता बाय गो माझे बाय गो तुम्ही दोघी मिळाल ना माझे शिर तबू नका सगळा खेळूचा विषय करून मूड खडा करून टाकले बोलत तुझ्या वांगडा वाम्या कुचडा भरला मेल्याच्या अंगात नाही तो ए म्हातारे काय ता संपलायच्या ठेव आई काय ता नाही तर आज काय पण करून ना ह्या काय या चेडूचा फोटो दाखवचा तुम्ही हो ना माझ्या वांगडा वा 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 ए आय 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 माका शक देखो माका खेळत जाऊचा ए आय अगे तुझ्याशी बोलतले ए आय काय फुटकी काय ठेवलाय तिकडे चिडचिड कित्या करता आचे ए आचे काय ता हा शर्ट कसा दिसता विराट कोहली दिसता कोळी खरा वा चिकना ग चिकना जीव दिसता हा माझा आजे काहीतरी काम असं वाटता टाकीन थोबडी इजवून चेष्टा करतास की औषधीची वाम्या ए. वाम्या हा. तर स्थळ बघूक जाताना हात शकाला वाटलाच माका वाटलाच गप्रो एकदम ए वाम्या आजे तुमका दोघांका ऐकूच सांगते चेडू बघूक मी येऊचो नाही म्हणजे नाही ही काळ्या खंडाची पांढरी रे पुसून टाक मी यायला ती रे वाटेक लागचल तुका ना येऊ काच होया कसं टात असतं बघतच मी झालं का आजे अगो वर्षात 15 स्थळी ना करे नीच्या झिला आणि ही काय म्हणता चिकना गो चिकना झील दिसतो माझा टाकीन रायशी करून बांध घरा तुझ्या तोंडा हा. छाती फुकून काय सांगतास बघा हाय. घबराव ए माझ्या जिल्ह्यात बसायचं बस माका ना विश्वासा माका नाही माका ना विश्वासा ही 16वी चेडू तुझ्या नशिबाचं लक्ष्मी असा लक्ष्मी ए याचे अगं किंमत ठाप डोके खिचे काय बडबडता ती बसून नाही याच्यासाठी आणला होता घरात ही का कल्पने कल्पने काय बघ काय हा गो याच काय ऐकू नको हा? उजवून टाक एक ए, आजे. याचं ना डोक्यान प्रकाश पडूच नाही कल्पना माका सांग लग्नाच्या साड्या कशा सोडूचा म्हातारे तुझं साड्यांचं सोस काय संपायचं नाही संपायचो ना या ए बाम्या तू जरा चेडू बघा गेला नाहीस ना तर काय मग मी खेळात जाऊचा म्हणजे जाऊचा वाम्या नाही तुझं खेळ बंद पडला ना तर नावाची कल्पना नाही आम्ही आय अगे सगळं बुजून चेडूचा भोंगा लावून ठेवला वाम्या! काय गप्र वाम्या लावला गप्र रवानाचा ए आचे अगं तूच काय का बघ थांब गो कल्पने थांब काय थांब मी काय मध्यस्थी करते तू आचे कर आता काय आता काय हा फोटो बघा माका नाही बघू बघतोय चढ पातळ
आलिया भट दिसता. आवडली? खंडोबाल्यांनू काय ता घरात बांधून किती वर्ष झाली हा? नाही अद्याप असा मजबूत दिसता की आतून पोकळ घरात वर्ष बरीच झाली या तसा जुनाचा ता दिसता पण माझ्या पोरीचो गुण ठिकाणा सगळ्या टाकटीपच लागता म्हणून घर टिकला चौकरानू की समजू नका पण तुमका सांगता पोर बिना आईची वाढली या पण सगळा कसा हाताशी धरून ठेवल्यानो कुणा तक्रारीची संधीच मिळूची नाही अशी गुणवान पोर अशी गुणवान पोर एका हातान नोकरी ना दुसऱ्या हातान घर सांभाळता माझा चेडू कौलकरण सॉरी खंडोबाल्यांनू नोकरीक जाता तर कबूला पण ती जाता खय ए मामानू खय जाता होय जाता जाता खय कोकण विकास महिला सहकारी पतसंस्था नावाची मोठी बँक मोठी बँक होय काय माझी चेडू मेन ब्रांचला असेल हो खरं महिन्यात 20,000 रुपये कमवता 20,000 आकडो वाईस काय चुकता काय मग ते डाटा का काय ता बायडाटा हा त्यात 22,000 लिहिला नी ता खोटा खोटा कोण काय ता? हा? ओ मामन्नू पगार 22,000 हा हातात 20,000 येतल म्हणजे काय म्हणजे अगो आजे साडीच्या कापडातून ब्लाउज पीस कसा घडवता तसा असं का? बरं बरं सामी जरा कन्फ्यूज झाले वामनराव तुमका काय बोलूचं असेल तर दावत माका काय विचारूचा नाही काय ता बरं वाम्या हा विषय घालवायचा तुमका सोबत रवळनाथा. जातलच का नाही तुझा पण ना जरा भलता चिडचिड किती करता मी इथं काढतो. मग यावा ये वा नाही मग तुम्ही यावा नाही नाही आधी तुम्ही ये वा नाही मग तुम्ही यावा मग मी यावा नाही नाही आधी तुम्ही ये वा मग मी ये वा वामे मग मी जाऊ ओ मग चला हो सॉरी हा सोम्या जर चावट असा त्या चौल करेन हा माका थोडा बोलूचा नाही काय ता माझी ना एकटीच पोरा तिका वाढवण्यात ना हयात राबली हो आता माका ज्यादा खर्च झेपूचो नाही हो लग्न काय ता साधेपणा नुरकू हा हे बघायचे मी सगळा काय ता समोर ठेवल्या आता का देवाण घेवाणीचो माका जमूचो नाही हो जमूचा नाही 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 जमूचा नाही म्हणजे देवाण घेवाणीच बात किती करता अगो अजय तसा नाही नाही करू मग नको. सांगा एका ताटात 2 घास खाऊ पैसे कशाला लागता चेडू काय परक्या घरी नाही जाता ती काय तुमची नाही आता आमची पोर असे
आमच्या पोरी आम्ही गुणांनी सांभाळू गुणांनी खंडवलन माका कोणी विचारलं ना पोरी खर्चनी काय दिल्यान तर मी छाती फुगून सांगतले लक्ष्मी दिलन लक्ष्मी खरंच तो बाय अगं जीव हलका केलास तो. असू दे खंडवलन आता या कल्पनेत नाही खपवून घेतली काय का तुमका आमची चिडूची माहिती गावली की नाही मग हे वामनराव काय करतल वामनराव वामनराव येतात ना हा इले इले. का आमच्या पडवीन पाखरा दिसता आता बघू खूप गोड वाटता करा मग हे माका पण दाखवा. येवा चला मग हे तुमचं पडवीन खूप चांगला दिसता. औ ता बघा वा छान हा. आवडला माका ता बघा पिराणी टाकला ह्याच्या बोचात हा? आता पिरण्या का टाकता औ, काय सॉरी मग हे तुमचं कसलो आवड असा माका ना चित्र काढूचा छंद हा. चित्र वा प्राण्यांची पक्ष्यांची मंदिरातल्या मूर्तींची माका जा मनापासून भावताना ता मी रेखाटता अच्छा रेखाटता ता भिंतीवरचं चित्र तुम्हीच रेखाटला वाईट काय सांगता छान हा. नाही तुमका सांगताय कलेची नजर असूक हवी कला ना माणसाक निर्मळ बनवता नाही ता खरा पण कला पोटात पुरेशी नाही ना शिक्षणाशिवाय कलेचो पाय मागो पडता रवंद तुमचं शिक्षण काय मी हा? मी BA केलंय BA इन मराठी इन मराठी हा बरा आणि नोकरी मी त्या मूर्तीचो रंगरंगोटीचं काम करता रंगरंगोटीचो हा गणपतीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती सगळं टाईपची मूर्ती वा आणि बाकी आणि बाकीचं अण्णांनी तुमका सांगितलं असा अण्णांनी हा नाही अण्णांनी तुमका काय सांगितलं नाही नाही हा मग हे ता मी काय झालं संस्कारानं? 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 मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड सविनय सादर करीत आहोत एकांकिका वामन आख्यान. लेखक प्रांजळ प्रभाकर पडळकर, दिग्दर्शक अनिकेत खरात, विराज दिघे. सविनय सादर करीत आहोत वामन आख्यान. हे क्षत्राणी हे ललनेश्वरी आर्यवती देवी 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 ज्या क्षणी मी तुला पाहिलं इथवर ज्या क्षणी मी आलो तुझ्या नजरेला ज्यावेळी माझी नजर भिडली तुझ्या नजरेत नेणवा माझ्या काळजाच्या ठिकाणी रुतले गेले त्यातून प्रेमाची निर्मिती झाली मी तुझ्यावर आसक्त झालो आणि का कुणास ठाऊक पण प्रेमाचा मयूर माझ्या मनाच्या ठिकाणी नृत्य करू लागला
जण विष्मान तप्त झालेल्या धरणी मातेला, जण विष्मान तप्त झालेल्या धरणी मातेला वर्षा ऋतूची चाहूल लागावी. तीच अधीरता, तीच उत्सुकता, हे अद्भुत सौंदर्य पाहिल्यानंतर माझ्या मनाच्या ठिकाणी निर्माण झाली. देवी, देवी, माझं मन अगदी तुझ्याकडे ओढ घेऊ लागले. हे शकुंतले, हे शकुंतले, करशील, करशील माझ्याशी विवाह? वा, सुंदर. अहो ऍक्टिंग चांगली जमते तुमका. खरा वय तर मग आपलं फिक्स. अहो तुमका माहित आहे, माका ना खूप टेन्शन येलं होतं. आई माका म्हणता तुम्ही माझ्यासाठी लक्ष्मी असे, लक्ष्मी. अहो मग काय हरवलं, आपलं फिक्स असं ना. फिक्स नाही तर काय झालं असे गप का? चौलकरानू, हा बोला ना. हा दशावताराचो खेळ लोकांका आनंद देता, पण अन्न अन्न कसं देऊचं आहे पोटात? हो नाही मग मी प्रयत्न करते. चौलकरानू, आता लोकांका आनंद देऊचा की हक्काचो माणसाक अन्न, ता काय ता तुम्हीच ठरवा. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल. चौलकरान कसलो विचार करत? ठीक आहे. स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. मग हे देवा वचन. दिलं. तुझे नाम आले ओठी प्रभारवले, तुझे नाम आले ओठी प्रभारवले. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल. तरी ते माका एक विचारूचा. काय का मग मी खरा दशावतार सोडूचा? वामन, हा तुमचो दशावताराचो खेळ ना वेळ देत, ना पैसो, ना मान, माका माहित. पण तुम्ही काळजी कित्याक करता? 3 महिने रवलेत ना आपल्या लग्नात. मी शोधतलंय तुमच्या वांगडा नोकरी. हा, तुम्ही काळजी नका करू. सरी ते नमस्कार सर. गो सर, ते काय काम काढलं? आणि हे कोण? सर, ताच सांगूचा होता ता आमचं लग्न ठरलं. अभिनंदन, अभिनंदन. मग हे किती दिवस राहून लग्न का आता? 1 महिना रवला सर. बरं बरं. काय काम करतले तुम्ही? मी त्या मंदिरात यंका काम नाही हा. सर, एक रिक्वेस्ट होती. बोल ना तरी ते. यंका ना मुंबई नोकरी लावची हा सर. खूप उपकार होतल. सर ते बघतले. थँक्यू सर. काय रे वामन, कसला विचार करतास? हा चेडू म्हणता दशावतार सोडला ना. चल लग्न उभी राहतले. मग हे माका दशावतार नाही सोडूचा. वामन, अरे जलताईस तो फाटो असो हातात धरून फोडीला असं म्हणून भागत नाही हा? पण आहे. आता तू याची लग्न काढ दिलास ना तर तुझ्या औषध कवळलेला बघशील. हे हाय, हाय, हाय. आजी आजी ये साड़ी देखो बस 2000 रुपया. सरी त्या अगं ये सरी ते ये बस बस. तू का म्हणून सांगते या सरी ते? तुझ्या आजचे सासूक ना साड्यांचो मोप नादा. मग माझ्या लग्नाच्या टायमात 3 साला बदलल्या म्हातारीनं. वाम्या, हे वाम्या, अरे पुढच्या आठवड्यात खेळ आहे. तुका सांगते, तुझं नाव घेतलं तर 50,000ची पितकी भेटली या. 50,000ची. 50,000? होय तर. नाही सौम्या, मका नाही जमूचा. हे वाम्या, आता खेळात नाही बोलू नको हा. 1 महिना झाला तू खेळ केला नाही. आता जर का तू हिला नाही ना तर आपली कंपनी बंद पडतील या. नाही टाका नाही. हा बघ, हा ऍडव्हान्स दिला. वाम्या, तुका सांगताय आता कसं बसलं तरी चालता, पण हा काय उठलाच पाहिजे बघ. चल येते मी. सौम्या, सौम्या. वामन, तुझे नाम आले प्रभारवले.
शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदुम कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः. हे शांती मूर्ती स्वयं ज्योती सत्य सुखवती प्रिया, हे त्रिताव शमना सुप्त चिदानंद गानानंद विशार मारमेश भक्तवत्सला करुणाकरा देवी. पवित्र अशा पूज्य भगवती या नारदाचा भक्ती भावे सादरणीय प्रणिपात सादरणीय प्रणिपात सादरणीय प्रणिपात. काय झाले देवी, आपले मन असे विचलित का दिसते? मुनिवर, प्रभूंनी पुन्हा एकदा आमचा विचार न करता अवतार घेतला आहे. त्यांचा प्रत्येक अवतार मला त्यांची प्रतीक्षा करण्यास भाग पाडतो. त्यांच्या पश्चात या स्वर्ग लोकी आम्ही किती बरं वाट पाहायची. इथून पुढे त्यांनी अवतार घेणं टाळावं आणि आमचा विचार करावा असे माझे स्पष्ट मत आहे. नारायण नारायण. देवी देवी पृथ्वी तलावरचा समतोल ढासळतोय. अशा वेळी प्रभूंनी प्रस्थान करावे आणि अवतार घ्यावा हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे देवी. आणि प्रेम, कर्तव्य प्रथम आणि प्रेम दुसरं. माझ्या भावनांना काहीच किंमत नाही. मुनिवर, काय तो सोक्ष मोक्ष लावा. त्यांचा काय निर्णय असेल तो आम्हाला लवकरात लवकर कळवा. अन्यथा आम्ही हे वैकुंठ सोडून निघून जाऊ, तेही कायमच्या. देवी देवी अशा क्रोधात निर्णय घेऊ नका देवी. देवी देवी आपल्या शिवाय या वैकुंठास काही मोल नाही देवी. प्रभू प्रभू तुम्ही कुठे आहात प्रभू? नारायण नारायण. आज तुझ्या गाभारीत येऊन मका घरात दिल्यासारखं वाटत नाही. देवा, कसलो खेळ चालला हा. 15 स्थळांनी नाकारले मका 15, ते पण तुझ्या ह्या दशा अवतारण. देवा, काय अडकून ठेवलंस रे मका? मागे सांग. अरे तुझं दशा अवताराच्या सोंगाची रंगरंगोटी करून करून माझा आयुष्य का ठिक्कर पुढची वेळ येईल. नाही, माका आता संसार थाटूचा या खोट्या अवताराक सादर करून मका माझ्या जीवनाची दशा नाही करूची. नाही, मान्य हा माझा घर उभं केलंय तुझ्या या कलेनी. त्यासाठी कायमचं ऋणी राहील. पण माका काय फक्त पीठ खाऊन बसूचा नाही. अरे माका पण सुशेगात आयुष्य जगूचा. सगळं घरचो धणी म्हणा मका घर भरूक होया. ए रवळ नाथा, तुझा हा दशा अवतार फक्त पीठ देता रे, तामळूक परत देत नाही. आणि माका म्हणशील ना तर मका चांदीची परत अनुची असा दिल का तुझा हा दशा अवतार? नाही, बाद झाला तुझ्या दशा अवताराचा सोंग बाद झाला. अरे काय रवलास रे? अरे तुझी एंट्री इल्या काय ता करतस तत्सल बघू. काका माका माफ करा, माका खेळ नाही जमूचा. काय ता बडबड करतस रे? चल. हात लावतो नाही, हात लावतो नाही. आम्हाला माहिती आईल्यापासून चिडचिड करतस. काहीतरी भिनसला ता सगळा सोड आणि चल. सांगितलं कळत नाही जमूचा माका सारा बाजू. अरे बाहेर माणसाची गर्दी जमली का तुझा अवतार पाहू. पण तुझं ह्यो अवतार देवाची कुठली लीला दाखवता रे? अरे विष्णू देवान पण वामन अवतार घेतलो. नि देव असून बळीच्या दाराशी थांबलो वामना. पण तू देवाची सोंगा घेऊन देवाचोच बळी घेतलंस. श्री गुरुदेव दत्त दत्त मका खेळ नाही जमूचा. ए रवळ नाथा, अरे मका देवासाठी काय कर रे? सारा बाजू. जय जय म्हणती नवल गुरु राया. चार वेद शास्त्री 18 पुराणे. चार वेद शास्त्री 18 पुराणे. सद्गुरूची आरती नगळे कोणा. नवल गुरु राया संध्याआरती
ते माका एक सांगूच देवा खय अडकून ठेवलंस रे मका आता तूच काय ता बघ कोण ओळखा बघू कोण माका ते रवळनाथ वाटता रवळनाथ हा रवळनाथ ना मग? तुमची लक्ष्मी असेल लक्ष्मी आणि मी तुमचा विष्णू सॉरी आता माका युग थोडा उशीर झालो कंटाळू येलो काय नाही हो तेवढा चालता बरं मी ना तुमच्या वांगडा काय ता सॉरी ता विसरले बरं मी तुमच्या वांगडा एक गंमत आणली आहे. गंमत कसली बघा हा काय चिरंजीव वामन दीपक चौलकर राहणारे कुणकेश्वर मधली वाडी ची चौका सरिता पांडुरंग खंडवले राहणारे कुणकेश्वर अंगणेवाडी यांचं लगीन कार्य येवजल्याचा नक्की यावा तसा डिझाईन चांगला केला मका आवडला बघा चौलकरांनो आता पुन्हा सुटका नाही आहे तुमची मग हे सरिता माका एक सांगूचा माका पण तुमका काहीतरी सांगू नाही माका जरा महत्वाचं सांगूचा सरिता ऐकून तरी घे एक मिनिट तुझा पण अहो. हा बघा हा काय बघा तरी तुमका आठवता आपण उमेश सरांका भेटू गेलो होतो मग त्या भल्या माणसान तुमच्या वांगडा नोकरी घेऊन येली हा नोकरी कसलो पेट्रोल भरूचो वसई नायक नारंगी रंगाचो पेट्रोल पंप हा. थंय पेट्रोल भरूचो काम हा 13,000 रुपये महिन्यात पगार हा तुमका सांगता वामन एकदा का तुमका या नोकरी लागली ना मग हे सगळा सुशेगात होईना आपलं एका खोलीचो घर आणि त्यात आपलं संसार दोघांचो संसार आपली पोरा बाळा वामन तुमका माहिता मकान आपल्या पोरांका चांगल्या शाळेत शिकवचा घडाघडा इंग्रजी बोलताना ऐकूचा जा माका मिळालो नाही ना ता सगळा माका त्यांका दिवचा मग मग नाही तर मुचा वामन 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 काय झालं तरी ते माका पेट्रोल भरूचं काम नाही जमूचं वामन असं की त्यात बोलतो काल मी ए वाम्या हैसर कित्याक बसला नाही कितीदा फोन केले तुका उचलूक नको फोन मामानू ता फोन सायलेंट असा अरे काय सायलेंट सांगतस लग्नाच्या आधीच असं करतस तर लग्न झाल्यावर काय करशील हा सॉरी ही कोण असा मग सरिता गो बाय सरिते तू हस नमस्कार करताय हा मामानू रवान दे नमस्कार ही हैसर कित्याक हा मीटिंग चालू हा माहित माका बर का सरिते नाही तुका म्हणून सांगते काल काय खेळ झालो वामनचं मामन तिका माहित ना खेळ काल खेळ केले वामननी हा नाही सरित मग ता खेळ वामन एक मिनिट सरिते हा. एक मिनिट मामानू काय बोलतात तुम्ही मग हे काय ता देखना रूप याचा मका तर वाटलो खरंच नुलो की काय कमळ देऊ पण काय फायदा त्या कमळाचो बिदागी तरी गावती का त्यात तुका तर चांगला ठाऊ का मीठ तरी गावतो का तरी तुका हा भावला काय ता नशिबाचा खेळ सारा रवनाथा मस्त झालो हा खेळ वामन येतोय मी सरिते मग मी तुका सगळं सांगणारच होतो सोड माका शेवटचो खेळ तुझी शपथ शेवटचो खेळ
शेवटचं खेळ शेवटचं. असे किती खेळ तू शेवटचे म्हणून केलेत वामन? सरिते मग ऐकून तरी तुका कळत नाही काय? अरे 7 दिवस रवलेत आपल्या लग्नात. सरिते तसं काय कसा पाहिजे तुका त्या भिकेचे डोळे? अरे सोड ना दशावतार. वामन ये बसायचं. सरिते मग ता खेळ मी मुद्दामून नाही केलं. नका शपथ बोलू घेऊन सांगतो त्याच्या खरं. वांगडा. त्या मामाकडे काहीतरी ऐक. गैरसमज झालं. ऐक ऐक हे वामन, तुका माहित ना रे, अरे बोजेवाल्याची पोर म्हणून ना आयुष्य लोटला रे माझा. देवळान शाळेत पार बाजारान माका सगळे बोजेवाल्याची चेडू म्हणून साथ घालायचे. सगळ्यांना नाव माहित, पण सरिता म्हणाल कोणाची जीभ रेटली नाही रे. चुकला माझा, खरं चुकला. सरिते सगळं ऐकून तरी घे. तू ऐकून घेत नाही ना म्हणून गैरसमज होता. बस, सरिते ऐकून माझ्या औशिकपण अण्णांनी असाच म्हणून फसवलं नाही. शेवटचो खेळ शेवटचो खेळ शेवटचो खेळ म्हणा अण्णा 6 महिने गायब. काय असा काय राहत तब्येत बरी हा ना, आमका कायच पत्तो नाही रे. आई वारली तेव्हा अण्णा खय होते माहित? कर्तव्याक सोडून दशावताराचो वजो वाहून नेत होते. हे सरिते मग मी तुझ्या अण्णासारखं नाही वागूचो. देवा शपथ नाही वागूचो, नाही वागूचो. वामन तुका माहिता, माका जेव्हा अण्णाने तुझ्याबद्दल सांगितलं ना तेव्हा माका वाटलेला आता तरी या वजा उतरूची संधी माका देवान दिली. पण ता काय होईल असा वाटत नाही रे. म्हणजे वामन, माझ्या औशींचा भोगला ना तमाका भोगूचा नाही अरे. नाही सरिते माका मग मी खरा तसं काय भोगूचा करूचो नाही. नाही. शपथ घेऊन सांगतो नाही करूचो. आणि माझ्या पोरांका पण भोगू द्यायचो नाही. हे सरिते नाही नाही सरिते हे सरिते खरं चुकला माझा, खरं चुकला माझा. खरं मका माफ कर. मका माझा संसार खोट्याच्या अड्यात नाही बांधूचा वामन. खोटा वय खोटाच. आणि आपल्या संसाराची सुरुवात जर खोट्यान होणार असेल ना तर मका हा संसारच नको. व्याकुळ करीती हे सरिते 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 चुकला माझा, खरं चुकला सरिते. सरिते सोड मका. सतत मनाला सरिते वामन, तुका दशावतार भया आणि मका दशावतारान बसलेलो तू. अमृताहुने आपला नाही जुळूचा विषारे चौलकरान काळजी घेवा. सरिते 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 व्याकुळ करीती सतत मनाला, व्याकुळ करीती सतत मनाला. अमृताहुनी विषारी, अमृताहुनी विषारी. प्रीती सुरी दुधारी, प्रीती सुरी दुधारी. निशिदिनी सरते जिवारी, निशिदिनी सरते जिवारी, निशिदिनी सरते जिवारी. ए पोरे, तू कोणस? तुका माहित नाही प्रेक्षकांका आज दिवशी परवानगी नाही हा? हे वामनाक देव केलं होतं.
देवा त्या का जात आहे मी. हे पुरे थांब. अगो बोजेवाल्याची सरिता का गो तू? पांडुरंग पांडुरंग खंडबल्यांची सरिता असय मी. मग माका नाही ओळखलास? नाही. अगो मी प्रकाश राणे. तुझा भोजेवाला बाप माझा मित्र नाही. काकानू हा. नमस्कार करताय हा. पुरे काय आता करतो सर? ता वामनाक देऊ केलं होतंय त्याका सांगा सरिता देऊन गेली. जाताय मी. हे पुरे थांब. वामनात नकार दिला असता कळला माका. पोरान खेळ केल्यान म्हणा नकार दिलास ना त्याका. काकानू तसा नाही. मग हे खेळ का केल्यान ता पण समजून घे. म्हणजे श्री गुरुदेव दाता 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 नवल गुरु राया तेव्हा तिला नमस्कार करू दे. नमस्कार. आम्ही फार लांबून आलो. समुद्र बघायची माझ्या मुलीची शेवटची इच्छा होती. वाटेत हे मंदिर दिसलं आणि त्यापुढे होणारा तुमचा दशा अवतार वामन आख्यान. वामन आख्यानाचा संपूर्ण खेळ पाहिला माझ्या मुलीने आणि तिला वाटलं वामन देवाने पण तिच्यासारखंच रूप घेतलंय. मला म्हणाली, बाबा मी जाण्या अगोदर माझी आणि त्या देवाची भेट घडून आणशील का रे? मला त्याला विचारायचंय. एवढं छोटं आयुष्य दिलंस ते दिलंस, पण बाबापासून दूर गेल्यावर तुझ्या कुशीत कायमचं ठेवशील का रे? हा चित्र. काल खूप दिवसांनी मुलीने चित्र काढायला घेतलं. सुरुवातीला वाटलं देवाचं चित्र रेखाटतील, पण पूर्ण झाल्यावर समजलं तिने देव म्हणून तुमचं चित्र रेखाटलं होतं. तिने तुमच्यासारख्या एका कलाकारामध्ये देव बघितला. तेव्हा कराल माझ्या मुलीसाठी आजचा खेळ कराल. हो साहेब, साहेब मका माफ कर. मका नाही तुमचा खेळ. अहो देवा असं काय बोलताय? तुम्हाला पैसे हवेत का? किती पैसे हवेत? 1 लाख 2 लाख? साहेब काय बोलताव? मका पैसे नका, मका समजून घ्यावा. तेव्हा मका नाही तुमचा खेळ. तेव्हा माझ्या मुलीची शेवटची इच्छा तेव्हा तिच्यासाठी खेळ करा. तेव्हा मी काय करतो? माझ्या मुलीसाठी हे पुरे अगो पाया पडतले गो. मका कर्तव्य नाही समजलं, नाही समजलं. जय देवा जय देवा जय रामा रामा श्री रामा बहुरूपी बहुरूपी मोता करामा हरिहर जय देवा जय देवा जय रामा रामा श्री रामा बहुरूपी बहुरूपी मोता करामा हरिहर श्री गुरुदेव दाता दाता खोटंच बोललो वामन. तुमच्यासारख्या लोकांनी दशावताराचं गळो आवळू घेतलोच हा. पण मग त्याच दशावताराच्या जीवावर तुटका फुटका तुम्ही शिकलत मोठे झालत का चालता तुमका? तो बोझेवाल्याची पोर या शब्दाचं ओझो वाटता तुका. पण मग त्या वामनाच्या खांद्यावर तुझ्या अपेक्षांचं ओझो बांधूक त्याका पण बोझेवालाच बनवूक चालली आहेस गो. नाही काकानू तसं एका शुल्लक नोकरीसाठी त्याका त्याच्या देवापासून लांब नेतस. काकानू करा अगं तसं. वर्षभर नाही मिळतलंय एवढो पैसो एका क्षणात देऊक तयार झालता. पण मग वामनान काय केला? वामनान त्या पैशाचा विचार न करता त्या बारक्या पोरीसाठी खेळ केल्यान. वामनाची दशावताराची कला आहे ना पोरे, फक्त त्या का नाही तर तुका आणि तुझ्या संसाराक आयुष्यभर पोचतलंय गो. पण तुका काय कळतं? तुका तर दशावताराचोच तिरस्कार करूचा ना.
पण माका सांग पोरे, या दुनियेत कोण दशावतारी नाही गो. आपापलो दिसाक घालवूक सगळे लोक खेळच करतलत. किती जणांचा अडवशील, किती जणांचो खेळ बंद पाडशील पोरे. ए बोझेवाल्याची पोर, जेव्हा जेव्हा तुझ्यासारखो बळी या कलेवर धावूक येता ना, तिका संपवूक बघता, तेव्हा तेव्हा ही कला एका वामन अवताराक जन्माक घालता. लक्षात ठेव. हो तो विषय लटका त्यातून अवचित उडतो खटका. आता तुका बळी म्हणान त्या कलेचो जीव घेऊचा, का लक्ष्मी म्हणान त्याच्या वांगडा उभा राहूचा, ता तूच ठरव. तोच खटका क्षणात करीतो विश्वराटीला लटका. येते वामन काय असा? वामन थैसरा पोरे. देवा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका. देवा लढवून शक्कल करीतो नारद देवा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका. हो तो विषय लटका ज्यातून अवचित उडतो खटका. हो तो विषय लटका ज्यातून अवचित उडतो खटका. तोच खटका क्षणात करीतो विश्वराटीला लटका. देवा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका. देवा लढवून शक्कल करीतो नारद विश्वराटीची सुटका. हे महालक्ष्मी, आपले मन, आपली भावना, आपले प्रेम हे अनमोलच आहे. परंतु विष्णू म्हणजे जगाचा पालक. इथून पुढे माझ्या प्रेमाच्या वाटेत माझं कर्तव्य येणार नाही. परंतु जगाचं रक्षण करण्यासाठी आम्हाला आपली अनुमती हवी. अनुमती द्या देवी. हे कार्य सिद्ध करण्यासाठी अनुमती द्या. चौलकणानो, तुमचा दशावतार करूचा ना, करा. पण मग एक गोष्ट लक्षात ठेवा. अरे ही तर त्या बोजवाल्याची चिडवा. ओझेवाल्याची नाही, ओझेवाल्याची नाही, दशावतारी वामनाची लक्ष्मी असाय मी. तरी ते तू हैसल. आता या कर्तव्यान मी पण तुमच्या वांगडा तुमची लक्ष्मी म्हणून उभी रावतलय. पण मगे माका एक वचन देवा. माका कधी विसरूचाय नाही, कधी अंतर देऊचाय नाही. कायम माझ्या वांगडा रावतलत, खांद्याक खांदा लावून. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, दशावतार. दशावतार कधी सोडूचाय नाही. मस्तक मी झुकवितो या चरणावर शुद्ध मनाने. मस्तक मी झुकवितो अमर हृदयाच्या गाभारी. मोदक महाविद्यालय गणेश सविनय सादर करीत होतो एकांकिका वामन आख्यान. या चरणावर शुद्ध मनाने. मस्तक मी झुकवितो अमर हृदयाच्या. आठही लोकांकिका आज दिवसभरातल्या इथे महाअंतिम फेरीतल्या पूर्ण होतात. 10 मिनिटाचं आपण फक्त मध्यंतर घेऊया. त्यानंतर प्रख्यात रंगकर्मी रत्ना पाठक शहा मॅडम इथे उपस्थित आहेत. ते आपल्याशी संवाद साधणार आहे आणि मग त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ. धन्यवाद. 10 मिनिटात पुन्हा भेटूया.